हॅलो मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपल्या क्लासचा 4था दिवस आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे ही दाखवणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही. जरी तुम्ही माझे पाठीमागचे क्लास बघितले नसेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत, तुम्ही ते बघा, म्हणजेच तुम्हाला समोरची कटिंग समजेल. आता मी इथे एक पेपर घेतलेला आहे, ज्याची फोल्डेड साईड माझ्या साईडला आहे आणि खुली साईड समोर आहे. ह्या ब्लाऊजची उंची 12 इंच आहे तयार. त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेतलेला आहे. आपल्या इथे शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाईला जाईल आणि खालच्या साईडने शिलाईला जाईल, अस्तरचं ब्लाऊज असेल तर. त्यासाठी आपल्याला 1 इंच इथे शिलाईसाठी वाढवून घ्यायचं आहे. मी अशा पद्धतीने 2 खुणा करून एक लाईन ओढून घेत आहे. तुम्हाला सुद्धा तुमची जे काही उंची आलेली असेल ब्लाऊजची, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे आणि तिथून आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर इथे माझं 5 इंच आहे. 5 इंचवरती एक खूण करून घेऊयात. तिथून आपण मुंड्याचं माप टाकायचं आहे. मुंड्याचं माप इथं माझं 5 इंच आलेलं आहे. 5 इंचवरती एक लाईन आलेलं आहे. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने तुमचा जे काही मुंडा आलेला असेल ते टाकायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे शोल्डरपासून मुंड्यापर्यंत. त्यानंतर आपल्याला आता छातीचं माप टाकायचं आहे. छाती तुमची जे काही असेल, छातीचा 4था भाग घ्यायचा आहे. इथे माझी 8 इंच छाती आहे, त्यामध्ये मी 1.5 इंच प्लस करत आहे मार्जिनसाठी. इथे पूर्ण छाती माझी एक घडी माझी छातीची 9.5 इंच येणार आहे. पूर्ण छातीचा घेर इथे माझा 32 इंच आहे. 32चा 4था भाग 8 इंच होतो, त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते शिलाई मार्जिनसाठी 2 इंच सुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. इथे मार्जिनचं 1.5 इंच आणि आपली जे काही छाती असेल ते मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथून आपल्याला एक खालती सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजेच तुम्हाला सर्व कटिंग लक्षात बसेल. अशा पद्धतीने आपण मार्जिनची सुद्धा लाईन ओढून घेऊयात. आता आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे. गळा रुंदी मी इथे 2 इंच घेतलेली आहे. आता आपण पाठीमागच्या भागाची म्हणजेच पाठीमागच्या गळ्याची उंची टाकून घेणार आहोत. पाठीमागचा गळा इथे माझा 8 इंच आहे. गळा रुंदी मी खालच्या साईडने सुद्धा 2 इंचच घेतलेली आहे. तुम्ही इथे हवं असेल तर 2.25 किंवा 2.5 इंचापर्यंत ठेवू शकता. आता एक लाईन ओढून एक बॉक्स तयार करून घेऊयात आपण इथे. बॉक्स तयार करून झाल्यानंतर आपल्याला गळ्याला मार्किंग करायचं आहे. इथे मी गोलच गळा ठेवणार आहे. तुम्हाला जर दुसरा गळा कोणता मार्क करायचा असेल तर तुम्ही इथे दुसरा गळा टाकू शकता. अशा पद्धतीने 1 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि त्या पॉईंटला जोडून आपल्याला मार्क करायचा आहे, म्हणजे आपला गळा हा व्यवस्थित गोल असा येईल. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून जर ब्लाऊज कटिंग केलात तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट असं येईल. कुठेही तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही. आता आपण मुंड्याचं मार्क करूयात. मुंडा इथे मी
पाठीमागचा 1.5 इंचचा घेतलेला आहे आणि समोरचा 1 इंचचा घेतलेला आहे. दोन्हीमध्ये अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपल्याला इथे मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. इथे मी समोरचा मुंड्याचं मार्किंग करत आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या मुंड्याचं म्हणजेच पाठीमागच्या मुंड्याचं सुद्धा मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला मुंड्याचं मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा ह्या सर्व पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं आहे. इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण हे सर्व मार्किंग केलेली कट करून घ्यायची आहे. आता आपण वरचा मुंडा कट करायचा आहे. खालचा मुंडा आपल्याला पाठीमागच्या भागावरती कट करायचा नाही, तो आपल्याला समोरच्या भागावरती कट करायचा असतो. त्यासाठी इथे आपण समोरचा मुंडा कट करत नाही आहे. आपण फक्त पाठीमागचा मुंडा म्हणजेच पाठीमागच्या पॅटर्नचा मुंडा कट करणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला हा पाठीमागचा सर्व भाग कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला लगेचच गळा कट करायचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला सुद्धा असेच व्हिडिओ नवीन बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून माझे जे काही व्हिडिओ असतील त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. आपल्या चॅनलला सपोर्ट करा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने इथे मी माझा गळा पाठीमागचा कट केलेला आहे. अशा रीतीने आपला दोन्ही म्हणजेच आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण समोरच्या भागाचं ड्राफ्टिंग करूया. समोरच्या भागासाठी सुद्धा आपल्याला फोल्डेड पेपर घ्यायचा आहे. मी इथे एकच भाग असा काढणार आहे, 2 भाग नाही काढणार आहे. त्यासाठी मी एकच पेपर घेतलेला आहे. आपल्याला समोरच्या भागासाठी खुला पेपर जरी घेतला तरी चालेल. इथे आपल्याला 4 टक्सच्या ब्लाऊजसाठी आपल्याला समोरच्या भागामध्ये उंचीमध्ये काय ॲड करायचं असतात ते आपण इथे पाहूयात. सर्वात आधी मी इथे शोल्डरचं माप करत आहे. शोल्डरचं माप इथे 5 इंच आलेलं आहे. मुंडा इथे माझा 5 इंच आहे, तोच मी इथे टाकणार आहे. आपल्याला ह्या उंचीमध्ये पावणे 1 इंच ॲड करायचं आहे समोरच्या भागामध्ये आपल्याला. अशा पद्धतीने मुंडा जोडून घ्यायचा आहे. आता आपण छातीचं माप टाकूया. छातीचं माप इथे माझा 8 इंच आहे. पूर्ण माप इथे 32 इंच आहे. त्याचा चौथा भाग म्हणजेच 8 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे. तुम्ही इथे 2 इंच सुद्धा घेऊ शकतात. तिथून एक लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात, ज्याचे मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. आपल्याला आता इथे गळारुंदी टाकायची आहे. गळारुंदी इथे 2 इंच आलेली आहे माझी. मी ते 2 इंच टाकून घेत आहे. आता मी समोरचा गळा टाकून घेत आहे. समोरचा गळा इथे माझा 6 इंच आलेला आहे. मी 6.5 वर मार्क करत आहे. अर्धा इंच आपला गळा शिलाईसाठी जाणार आहे, त्यासाठी मी 6.5 इंच मार्क करणार आहे. खालच्या साईडने सुद्धा 2 इंचावरतीच मार्क केलेला आहे. इथून आपल्याला एक लाईन ओढून घेऊन असा बॉक्स तयार करायचा आहे. बॉक्स तयार करून आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला 1 इंचचा पॉईंट काढून गळ्याचा आकार द्यायचा आहे. म्हणजेच आपला गळा हा व्यवस्थित येणार आहे. गोल असा आकार येईल गळ्याला. त्यासाठी आपल्याला 1 इंचावरतून टिक करून आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे.
इथे मी समोरच्या मुंड्याचा आकार देत आहे. समोरचा मुंडा इथे 1 इंचावरती आहे आपला, तोच मी इथे मार्क करणार आहे. समोरच्या मुंड्याला सुद्धा मी आकार देऊन घेत आहे. त्या अगोदर आपण जी फिटिंगची शिलाई मारलेली आहे ती आपण मारून घेऊयात. आणि मार्जिनची सुद्धा शिलाई आपण इथे जोडून घेऊयात. दोन्ही शिलाई आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मुंड्याचं मार्क करायचं आहे. मुंड्याचं मार्क करून झाल्यानंतर आपल्याला हे पॅटर्न आपल्याला इथे क्रॉस पॉईंटचे मेजरमेंट टाकायचे आहे. अशा पद्धतीने मी मुंडा मार्क करून घेत आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे. त्यासाठी मी क्रॉसपट्टी ब्लाऊजवरची मोजून घेतलेली आहे. तुमची जे काही क्रॉसपट्टी आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला पाऊण इंच ॲड करून घ्यायचं आहे. इथे माझी क्रॉसपट्टी 3 इंचची टाकणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे 2.5 वरती एक खूण करायची आहे. ह्या साईडला सुद्धा 2.5 इंचवरती खूण करायचं आहे. दोन्ही साईडला 2.5 इंचवरती खूण झाल्यानंतर आपल्याला तिथून अर्धा इंच एक वर पॉईंट काढून घेऊन आपल्याला तिथे क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. हे दोन्ही पॉईंट सरळ जोडून घ्यायचे आहेत. आणि आता अर्धा इंच वर आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. इथे आपल्याला पॉईंट होऊ द्यायचा नाही, अलगद असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला क्रॉसपट्टीचा. त्यानंतर आपल्याला टक्सचे मार्किंग करायचं आहे. ह्या समोरच्या भागाचा आपल्याला इथे हुकपट्टीच्या साईडने आपल्याला त्याचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटरहून आपल्याला एक मार्क करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हुकपट्टीच्या साईडने 3 इंच घ्यायचं आहे. तिथे एक आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. 3.5 इंचवर आपल्याला मार्क करायचा आहे. त्यानंतर दोन्ही साईडने त्या टक्सची उंची आपल्याला 2 इंच घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने अर्धा इंच घेऊन आपल्याला तो टक्स मार्क करायचा आहे. टक्सचे पॉईंट आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्या साईडने 1.5 इंचावरती खूण करायची आहे. ह्या साईडने सुद्धा 1.5 इंचावरती खूण करायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही टक्सचे 1.5 इंचावरती मार्किंग करायचे आहे. आणि ह्या टक्सचे आपल्याला क्रॉसमध्ये 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे हा टक्स आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने आपला इथे 2.5 इंचावरती मार्क होईल. आपल्याला इथे 4 पॉईंट मिळालेले आहेत, ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. मार्क करून घेऊन जोडून घ्यायचे आहेत. हा टक्स आपण सेंटरच्या ह्या लाईनच्या सेंटरच्या थोडं खाली देणार आहोत आणि ह्या टक्समध्ये पाव इंचाचं मार्जिन देत टक्सची मार्किंग करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने 4 टक्स आपल्याला पॉईंट करून घ्यायचे आहेत. मार्क केल्यानंतर आपला इथे पाव इंचाचं शिलाईमध्ये दाबायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी थोडीशी पाव इंच शिलाईसाठी घेत आहे, म्हणजे जेणेकरून आपले टक्स छान दिसून येतील. आता आपल्याला ह्या टक्स स्टिचिंगसाठी आपल्याला साईडने कपडा थोडासा एक्स्ट्रा घ्यावा लागेल. त्यासाठी मी काही मार्किंग्स दाखवणार आहे, ते तुम्हाला बघायचे आहेत. इथे आपल्याला ह्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे
आणि कमरेच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे, जेणेकरून आपलं टक्समध्ये जे जाणार आहे ते इथे कवर होऊन जाईल. तिथून एक स्ट्रेट लाईन मारायची आहे. जर काही कमी जास्त कपडा झाला असेल तर आपण स्टिचिंग करते वेळेस तो कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण वरच्या साईडने अर्धा इंच आणि कमरेच्या साईडने 1 इंच घेतलेलं आहे. हे सर्व मार्किंग झालेलं आहे. आता आपण हे सगळे पॅटर्न कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी मी ते गळा कट करत आहे. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने सर्व मार्किंग करायचं आहे. जर व्हिडिओमधील काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. मी तुम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आपल्या क्लासचा 4था दिवस आहे. तुम्हाला पूर्ण क्लासचे व्हिडिओ बघायचे आहेत. पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप हळूवारपणे डे बाय डे सर्व माहिती मिळून जाईल आणि तुमचा ब्लाऊज क्लास पूर्ण होऊन जाईल, जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तुम्हाला अगोदरचे व्हिडिओसुद्धा बघायचे आहेत. आणि हो, माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करा मैत्रिणींनो. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. होईल तितकं मैत्रिणींनो, तुमच्या मैत्रिणीसोबत तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत जा. अशा पद्धतीने मी इथे क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घेत आहे. आता आपल्याला हे मार्किंग केलेलं आहे ना, हे सर्व आपल्याला जर तुम्ही अस्तर कट करायचं असेल तर तुम्ही हे पॅटर्न ठेवून अस्तरावरती कट करू शकतात आणि तुमचं ब्लाऊज स्टिच करू शकतात. आता आपल्याला इथे स्लीव्हचं कटिंग करायचं आहे. मी एक पेपर घेत आहे. आपल्याला फोल्डेड पेपर घ्यायचा आहे स्लीव्हसाठी. त्यासाठी आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि पाठीमागच्या भागावरून आपल्याला जो काही शिलाईचा मुंडा असेल ना, आपल्याला तो मोजून घ्यायचा आहे. पूर्ण शिलाईसहित मुंडा मोजायचा आहे, कारण का आपला समोरच्या भागामध्ये अर्धा इंच कटिंगसाठी एक्स्ट्रा असतो, त्यासाठी आपल्याला शिलाईसहित मुंडा मोजायचा आहे. इथे माझा मुंडा 7 इंच आलेला आहे. आता आपल्याला स्लीव्हची लांबी टाकायची आहे. स्लीव्हची लांबी इथे माझी 5.5 इंच तयार आहे. त्यामध्ये 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 6.5 इंच स्लीव्ह लांबी घेतलेली आहे. बाहीची लांबी 6.5 इंच आहे. त्यानंतर आपल्याला खालचा दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर इथे माझा 5.5 इंच आलेला आहे, त्यामध्ये 1.5 इंच ॲड करत आहे मी. आता आपल्याला क्रॉसमध्ये इथे आपल्या ह्याचं मार्किंग टाकायचं आहे, मुंड्याचं मार्किंग टाकायचं आहे. त्यावरूनच 1.5 इंच आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. इथे दंडघेर माझा 5.5 इंच आहे, त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा आणि आपल्याला क्रॉसमध्ये मुंड्याचं माप टाकलेलं आहे. ह्यात इथून एक आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे स्लीव्हला आकार देऊन घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी आकार दिलेला आहे. जर तुम्हाला स्लीव्हचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजेच मी तुमच्यासाठी डिटेलमध्ये एक व्हिडिओ स्लीव्हसाठी बनवेल. आपल्याला अशा पद्धतीने इथे समोरच्या स्लीव्हसाठी आकार देऊन घ्यायचा आहे. तो आपल्याला दोन्हीमध्ये अर्धा इंच गॅप असला पाहिजे.